आकाशवाणी पुणे. सुधीर गाडगीळ आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहेत. आजवर त्यांच्या 6,500 मुलाखती झालेल्या आहेत. हो. सदाशिव पेठेतल्या टिपिकल घरामध्ये मी राहत होतो, त्यामुळे घरामध्ये नोकरी न करता बोलणं हा व्यवसाय होऊ शकतो ह्याचा धक्का होता. म्हणजे तुम्ही मुलाखत घेताय, तो जर शेखी मिरवत असेल एक पॉइंट, त्याला कसं जागेवर आणता तुम्ही? आणि पहिला सर्वाधिक पैसे मुलाखतीचे घेणारा आय एम द फर्स्ट. लोकांशी तुम्ही संवाद करता तेव्हा बाळासाहेब तुमच्या आवाजाची पट्टी हीच असते. तुम्ही APJ अब्दुल कलाम यांच्याकडून मुलाखत घेतली? हो बरोबर. अशा व्यक्तीची मी एकदा नाही 29 वेळा मुलाखत घेतली. कोण? आशा भोसले. मी गाडीत जाऊन बसलो होतो, 5 मिनिटांनी राजेश खन्ना येऊन माझ्या शेजारी बसला. तर ते म्हणले, आज आमच्या लग्नाला 50 वर्ष होत आहेत आणि प्रतिभा पण माझ्याबरोबर आहे, तर तिलाच विचार. ते सगळं एकत्र करून मी अगदी सोप्या भाषेत मांडत गेलो. पण हे मांडत असताना हे सगळं माझंच आहे हा आव मात्र आणला नाही. नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्रमणेमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. आजचा एपिसोड विशेष आहे कारण हा आहे दिवाळी स्पेशल एपिसोड. त्यामुळे आधीच दिवाळीच्या सर्वांना खूप शुभेच्छा. आज आपल्याकडे पाहुणेही अतिशय खास आलेले आहेत आणि आज पहिल्यांदाच त्यांची मुलाखत घेताना माझ्या मनात काहीसं दडपण आहे. कारण आत्ता जे आपण करतो आहे, आता जे मी करतो आहे, किंवा पॉडकास्टचं जे आता पेव फुटलं आहे, त्या सगळ्याचा तो बाप माणूस आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. स्वागत करूया वन अँड ओनली सुधीर गाडगीळ सरांचं. सुधीरजी, मनपूर्वक स्वागत. नमस्कार आणि तुम्हालाही दिवाळीच्या शुभेच्छा. तुम्हालाही शुभेच्छा. तर अगदी सुरुवात करतोच आहे, पण सुरुवातीला आपण जसं स्वागत करतो पाहुण्याचं, त्यानुसार तुम्ही आवर्जून वेळ देऊन आलात याबद्दल पुणे कॉटन कंपनीकडनं ही एक छोटीशी भेट ओके तुम्ही स्वीकारावी. धन्यवाद. अश्मन पेबल्स तर्फे हा एक हँड पेंटेड दिवा आहे जो तुम्हाला आवडेल. आपण नंतर उघडून बघू शकता. येस, धन्यवाद. तुम्ही आलात, बरं वाटलं सर. तर आता तुम्हाला कळलं असेल की मी जे म्हणालो की मला आज थोडंसं दडपण आलं आहे. कारण सुधीर गाडगीळ सर जवळपास 1971-72 पासून मुलाखती घेतात आणि आजवर त्यांच्या 6,500 मुलाखती झालेल्या आहेत. बापरे, 6,500 मुलाखती आणि तितकेच किंबहुना 1,000 वर जास्त, म्हणजे 7,000-7,500 निवेदनाचे कार्यक्रम. इतक्या माणसांना जवळून बघितलेला हा माणूस आहे आणि आज त्याची मुलाखत घ्यायची आहे. मला गेले अनेक दिवस मला तुमच्याबद्दल कुतूहल होतं, कारण मुलाखत घेणं हे तसं सोपं नाही असं मला नेहमी वाटतं. कारण आता मी 70-80 मुलाखती घेतल्या. तर मुलाखती ही एक कला आहे आणि एक सायकोलॉजी आहे असं मला वाटतं. आणि मग यातलं कोण ग्रेट आहे, तर तुमचंच नाव माझ्या डोळ्यासमोर आलं. म्हटलं चला आपण सरांशी बोलूया. तर मुलाखत घेणे, आता इतके कार्यक्रम झाल्यानंतर मुळात मुलाखत घेणे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? काय आहे मुलाखत घेणे? काही नाही हो, गप्पा मारणे निखळपणाने आणि समोरच्याला साध्या गप्पा मारत मारत बोलकं करत करत उलगडत जाणे. त्याच्याकडे काय आहे ते जे इतरांना माहीत नाही ते तुमच्या गप्पातनं लोकांपर्यंत त्याच्याकडनं काढून घेणे. इतक्या साधी गोष्ट आहे, गप्पा मारत खुलवत नेणे. पण गप्पा मारणे वरवर सोपं वाटलं तरी माणूस बदलला की गप्पा बदलल्या? 100%. त्याची पद्धत बदलली. एकच आहे, त्याच्याकरता तुम्हाला कार्यक्रमात ज्याची मुलाखत घ्यायची आहे त्याचा विषय, त्याचं कर्तृत्व, त्याचं व्यक्तित्व या सगळ्याची परिपूर्ण माहिती असलीच पाहिजे. तयारीशिवाय काहीच करता येत नाही. बऱ्याच जणांना असं वाटतं की अरे तुम्हाला काय उद्या गेलात, कोणी सांगितलं मुलाखत घे की सुरू करू शकत असाल ना. म्हटलं नाही. आजही 6,500 मुलाखतीनंतर मी ज्याची मुलाखत घ्यायची आहे त्याच्याशी आधी गप्पा तर मारतोच. पण समजा तुझी मुलाखत घ्यायची आहे तर तुझ्या या स्टुडिओतले जे बाकीचे संबंधित आहेत त्यांच्याशी गप्पा मारून तू काय आहेस हे उलगडून घेतो मी. अच्छा. म्हणजे त्याच्या आधारे मला तुला अधिक बोलकं करणं सहज शक्य होतं. आणि तू लपवत नाहीस, पण लपवत असशील तर त्याचाही अंदाज बांधून त्या अनुषंगाने काही प्रश्न काढता येतात आणि मग तो माणूस पूर्ण लोकांसमोर सहजतेने मांडता येतो. हे सगळं करत असताना 2 गोष्टीचं पथ्य पक्क पाळतो. एक म्हणजे शब्दांची सोपी निवड, शब्दांची सहज मांडणी आणि ओघवत्या शब्दांमध्ये आवाज न लावता गप्पा मारत जाणे. हे फार महत्त्वाचं आहे. फार 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 आपल्याकडे उगाचच आवाज लावतात. जसं की म्हणजे साधं निवेदन करायचं असलं ना तरी तुम्ही अलीकडे बघत असाल
जीवनाच्या वाटेवर जेव्हा असं जाणवतं, अरे कसलं जाणवतं, मस्त गप्पा मारा ना, साध्या साध्या गप्पा मारा की हे माझी मुलाखत घेणार आहे, बघू आता काय काय विचारतात ते. 6,500 मुलाखती झाल्यानंतर आज तुमच्याकडे एखादी केस आली हां की भाऊ मुलाखत घ्यायची, आजचा तुमचा अभ्यास असाच असतो की तुम्ही आजही सगळ्यांशी बोलता, आजूबाजूच्या हो हो, लोकांशी बोलता? मी मुलाखत घ्यायची आहे म्हटल्यानंतर आत्ता सकाळी आली तर मी संध्याकाळी मुलाखत घेत नाही. बरं. त्यांना सांगतो दोन दिवसांनी घेऊया. आणि मग त्या दरम्यान मी त्यांचा डाटा माझ्याकडे आलेला असतोच, पण त्या नुसत्या तेवढ्या डाटावर मी मुलाखतीला सुरुवात करत नाही. समजा तुम्ही इथल्या कोणाचं एखाद्याचा विषय सांगा, क्षेत्र सांगा आणि नाव सांगा, म्हणजे मी तुम्हाला काय तयारी करतो समजा सांगा. असं गृहीत धरून झालं की बाबा एक प्रशांत नावाचा माणूस आहे हां, आणि तो उत्तम संकलक आहे. संकलक आहे. तर आता संकलन म्हणजे मुळामध्ये काय, तो कोणत्या कोणत्या गोष्टींचं संकलन करतो, म्हणजे फक्त सिनेमाचं करतो, कार्यक्रमांचं करतो, का व्यक्तिचित्रांचं करतो, का काय करतो, तो कुठल्या स्टुडिओत करतो, स्टुडिओच्या काही मर्यादा असतात का, तो जिथे ते आतापर्यंत त्यांनी संकलन केलंय तिथल्या लोकांचा त्याच्याबद्दलचा अनुभव काय आहे, हा फटकन चिडतो का सहजतेने करतो, अशी स्वभावाची वैशिष्ट्य सुद्धा त्यांनी ज्यांच्याबरोबर काम केलं आहे त्या सगळ्यांशी गप्पा मारून मी काढून घेतो. म्हणजे मग मला त्याला कधीतरी चिडवायला किंवा कधी कधी त्याला छान सॉफ्टली हाताळायला गप्पात सोपं जातं. मला इतके प्रश्न येतात ना तुम्ही बोलताना माझ्या मनात, पण मला ते हळूहळू विचारायला लागणार. आरामात विचारतो. ह्याची सुरुवात जी आहे ना, मुलाखतींची सुरुवात तुम्ही 1970च्या दशकांमध्ये केली. 70-71 तेव्हा तर मुलाखतकार म्हणून असं कोणाचं नाव नव्हतं. तुम्ही एकदम अचानक मुलाखती घ्यायला कशा काय लागला? काही नाही, माझं कॉलेज होतं बृहन महाराष्ट्र कॉमर्स कॉलेज. मी कॉमर्स कॉस्टिंगचा विद्यार्थी आहे मी मुळात, आणि मला कॉस्ट अकाउंटंट म्हणून कुठेही नोकऱ्या मिळाल्या असत्या उत्तम, पण मला नोकरी करायचीच नाही हे मनात पक्क होतं. आणि आमच्या कॉमर्स कॉलेजमध्ये तुम्ही पाहिलं असेल, पाठीमागे बिल्डिंग, पुढे अशा पायऱ्या आणि त्याच्यापुढे मैदान, त्या झाडाखालच्या पायऱ्यांवर आम्ही गप्पा मारायला बसायचो. आणि तिथे गप्पा मारायला बसलेलं असताना नॉर्मल बोलायच्या ऐवजी एखादा जर तर मी काय म्हणत होतो असं म्हणून जरा आपण काही वेगळे आहोत असं दाखवायचा प्रयत्न करायला लागला ना, की मला लोक असं करायचे, म्हणजे याची खेच. अच्छा. आणि तिथे खरं गप्पात समोरच्याला जमिनीवर आणणं आणि सहज बोलता बोलता त्याच्यातलं सगळं काढून घेणं याची सवय सुरू झाली. त्या दरम्यानच माध्यमांशी जवळीक सुरू झाली. बरं. म्हणजे सकाळी सकाळी उठून 5:30ला उठून 7:05च्या बातम्या द्यायला मी गेलो. आकाशवाणी पुणे, सुधीर गाडगीळ आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहेत. आणि या निमित्ताने त्याच्यासाठी कृत्रिम नाही पण नॉर्मल बोलण्यापेक्षा वेगळ्या आवाजाची पट्टी काय ठेवायची याचं भान आलं. त्याच दरम्यान 72ला टी व्ही सुरू झाला आणि 73ला मला टी व्हीत कार्यक्रमाला बोलवलं गेलं. तर टी व्हीत कार्यक्रमाला बोलवलं गेल्यानंतर समोरच्याकडनं काय काढून घ्यायचं आणि त्यातलं व्हिज्युअल काय म्हणता येईल, माध्यम बदललं ना. करेक्ट. वा. तर श्राव्याच्या जोडीला व्हिज्युअलचा विचारही सुरू झाला आणि मग त्याच्याकडचं व्हिज्युअल जे जे म्हणता येईल असं वाटेल त्याची नोंद आधीच्या तयारीत मी करायचो. आणि बोलता बोलता प्रश्नाच्या पाठोपाठ तेवढा व्हिज्युअल तुकडा मी समोर ठेवायचो. अशातनं त्या मुलाखती सुरू झाल्या. आणि अशा म्हणता म्हणता मग काय लोकांनी मला स्टेजवर बोलवायला सुरुवात केली. मी तिथे येतो त्याच्या आधी फार फार महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात, माध्यम बदल. हो. मला अतिशय कौतुक वाटतं तुमचं. तुम्ही रेडिओला बातम्या सांगायला लागला, ते फक्त श्राव्य होतं. होय. तुम्ही टी व्हीमध्ये आल्यानं दृकश्राव्य झालं. बरोबर. मुलाखत घेताना रेडिओवरच्या मुलाखती किंवा बोलणं आणि टी व्हीवरचं मुलाखती, हा बदल करायला पाहिजे हे तुम्हाला कोणी सांगितलं, आणि करायचं असेल तर त्यासाठी काय तयारी करायला पाहिजे हे तुम्हाला ती समज कुठून? अगदी नम्रपणाने सांगतो, हे कोणी सांगितलं नाही. तुम्ही जर भोवताली चाललेल्या गोष्टी नीटपणाने पाहत आणि अनुभवत असाल ना, तर तुम्ही कुठे बोलताय, कोणाशी बोलताय, कोणत्या माध्यमातनं बोलताय. माध्यमातनं हे पुढे आलं जरा जास्त, पण मुळात कोणाशी बोलताय याचा एक अंदाज तुम्हाला बोलणाऱ्याला व्यवस्थित येतो. आणि मग अकारण आपण कोणाला तरी बोलत असताना कॅमेरा ऑन झालाय म्हणून, माईक समोर आलाय म्हणून खूप विनयाने खाली हे होऊन त्याला समोरच्याला ओव्हर महत्त्व देऊनही बोलायचं कारण नाही. पण त्याचबरोबर आपण खूप शहाणे आहोत असं समजून त्याकडे दुय्यम समजूनही बोलायचं कारण नाही. सहजतेने अच्छा तुम्ही ह्या फील्डमध्ये आहात होय, पण कधी केलं सुरू ह्या फील्डमध्ये काम. इतक्या सहजतेनं बोलल्यानंतर तो माणूस तुमच्याशी आत्मीयतेने सांगायला लागतो
आणि मग तो त्याच्याकडचा एखादा फोटो दाखवतो, अहो हे बघा त्या ह्यांच्याबरोबर मी मुलाखत केली ना, तो हा फोटो. असे फोटो तुमच्याकडे बरेच आहेत का? हां म्हणजे काही काही आहेत. मग पुढच्या वेळेला ते सगळे फोटो घेऊन या आणि मग व्हिज्युअलमधनं बोलता बोलता ते मांडत गेल्यानंतर व्हिज्युअल माध्यमामध्ये त्या माणसाच्या मुलाखतीची रंगत वाढत गेली आपोआप. मी अजून त्याच एरामध्ये आहे. हां मुळात सुधीर गाडगीळ कसा माणूस होता, कसा मुलगा होता? म्हणजे बुजरा होता की नाही, बोल घेवडा होता की सायलेंट लिस्नर होता? आधी कसा व्यक्तिमत्व काय होतं तुमचं आधी? खरं हे स्वतः सांगण्यापेक्षा मला निरीक्षण केलेल्या, ऑब्झर्व केलेल्या म्हणतात त्यांना जास्त बोलता येईल. पण मी माझं पुरतं पत्रकारच असल्यामुळे आपण मांडू शकतो हे. मी बुजरा अजिबात नव्हतो, मस्त बोलका होतो. मला एकही दिवस समोरच्या 4 जणांशी गप्पा म्हटल्याशिवाय त्या काळापासून चैन पडत नव्हतं. म्हणून तर कॉमर्स कॉलेजच्या कट्ट्यावर मी असायचो. आणि हे कट्ट्यावर बसल्यानंतर माणसांच्या वैविध्य इतकं मला पाहता आलं, दिसत गेलं. आणि त्याच्यातनं जरा स्वतःला शाणे समजणारे, जरा लाजरे बुजरे, जरा काहीतरी स्वतःच्या नादातच असणारे, तुम्ही काय विचारता याकडे लक्षही न देणारे, असे तरतरा मनुष्य स्वभावाच्या मला कळत गेल्या. आणि तेच माझं अनौपचारिक शिक्षण होतं. वा. हां नक्कीच माणसं माहिती मुळात कळायला पाहिजेत. मग माणसानं बोलकं कसं करायचं ते आपोआप कळत जातं. आणि हे सगळं करत असताना मुळात बोलणं हे तुमचं अनौपचारिक गप्पाचं वाटल्या पाहिजेत. उगाच त्याला तुम्ही मला सांगू का, माझे इथले आदर्श म्हणजे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे पुलं. त्यांनी कधीतरी तुम्हाला असा आवाज लावून भाषेची काहीतरी अशी अलंकारिक हे करून असं पाहिलं की कधीच नाही. तुम्हाला सांगतो बरं का, ही त्यांची सगळ्या गोष्टीची सुरुवात होती. त्यांनी तुम्हाला सांगतो म्हटल्यानंतर ऐकणाऱ्या आपल्या सगळ्यांना कुठल्याही वयोगटातल्या, कुठल्याही क्षेत्रातल्या त्यांना वाटायचं आपल्याशी बोलतात. अगदी. हां तो माझा आदर्श होता. पण मग आता तुम्ही जे म्हणता ना अनौपचारिक गप्पा, साधं बोलणं, साधं सिंपल, मग हे इतकं अवघड आहे का? हां अवघड अशामुळे आहे की का नाही बोललं जात? मग साधं सिंपल तर बोलायचं असतं. काय आहे, लोकांना कुठल्या तरी एखाद्या माध्यमासमोर बोलायला लागल्यानंतर आपण काहीतरी वेगळे आहोत असं बारीक मनामध्ये आधीच येतं. आणि त्यांच्या आवाजाच्या पट्टीपासून, बसण्याच्या मांडणीपासून एकूणच सगळ्याची स्थितीच बदलते. आणि मग मी काय म्हणत होतो असं म्हणून ते त्याला एक वेगळाच आकार द्यायला लागतात. काही जरूर नसते. आपण आत्ता गप्पा मारतो ना मस्त. होय ना. हां तुम्ही घेतलेली पहिली मुलाखत आठवते? अगदी पहिली असं नाही म्हणता येणार, पण तुम्ही जेव्हा टीव्ही मध्ये आलात किंवा रेडिओमध्ये आल्यानंतर पहिली औपचारिक मुलाखतकार म्हणून, किंवा लक्षात राहिलेली पहिली मुलाखत? लक्षात राहिलेली पहिली मुलाखत म्हणाल तर उल्हास पवार, बॅरिस्टर अंतुले, बाबूजी म्हणजे सुधीर फडके, नंतर माडगुळकर, गदी माडगुळकर. काय नाव आहेत राव? अरे हां. आणि मग ते काय झालं की मला मुळात का इंटरेस्ट होता स्टेजवर गाण्याचा कार्यक्रम सादर करण्याचा. म्हणजे गाणं गाण्याचं नाही, गाण्याचा कार्यक्रम सादर करण्याचा. आणि त्यावेळेला निवेदन वगैरे, करिअर वगैरे असं काही डोक्यात नव्हतं. भोवतालचे माझ्या गायक होते उत्तम, गाण्याचा कार्यक्रम सादर करायचा आहे, सुधीर तू बरा बोलतोस, तू कर ना. तर मी म्हटलं आपण कोणाचं करतोय? माडगुळकर आणि फडके. मग मी काय केलं, ओळख बिळख नसताना थेट माडगुळकरांकडे गेलो आणि त्यांना म्हटलं तुमची गाणी साहेब आम्हाला सादर करायची आहेत, तर मी आहे निवेदक, तर मला जरा तुमच्या गाण्यामागच्या आठवणी सांगा की. आणि त्यातल्या त्यात आनंद आणि श्रीधर त्यांची मुलं माझे मित्र असल्यामुळे ते बोलत गेले माझ्याशी. त्यांच्याकडनं गाण्यामागच्या आठवणी घेतल्या. बाबूजींना भेटल्यानंतर खाली वाकून नमस्कार केल्यावर ते पहिले हा संस्काराचा मुलगा आहे असं लक्षात येऊन नायाशी नीट बोलायला लागले. आणि म्हणजे ते वाईट नव्हते बोलत. आणि त्यांच्याशी मी बोललो की तुम्हाला चाली देताना काय काय भान ठेवायला लागतं, गाण्यामागच्या आठवणी असतील ना बऱ्याच, सांगता मला? कशाला? म्हटलं अहो तुमचा कार्यक्रम सादर करायचा ना, तर नुसतं यानंतर बाबूजींचं हे गाणं माडगुळकरांनी लिहिलेलं, यांनी संगीत दिलेलं सादर होईल असं म्हणण्यापेक्षा जरा मला इतर काहीतरी आवडेल असं. बरं. आणि मग बाबूजींनी मला त्यांच्या अनेक गाण्यामागच्या, चालींमागच्या कहाण्या सुचवल्या. ते सगळं एकत्र करून मी अगदी सोप्या भाषेत मांडत गेलो. पण हे मांडत असताना हे सगळं माझंच आहे हा आव मात्र आणला नाही, हेही त्याच्याबरोबरचं भान होतं. कारण त्यांनी मला इतकं सांगितलं होतं की जणू काय
मीच त्यांना शिकवलं असा बहुतेक जण आणतात माहिती घेतल्यानंतर. ते महत्वाचं आहे. फार महत्त्वाचं आहे. मी आपल्या साधेपणाने की बाबूजींच्या शब्दांमध्ये एक सहजता होती, सोपेपणा होता आणि त्या सोप्या शब्दातनं बाबूजी एकेका गाण्याचं काय काय सार सांगत असत ते मला खूप आवडायचं. यामध्ये त्या काळात जेव्हा तुम्ही नवीन नवीन मुलाखती घ्यायला सुरुवात केली त्यावेळेला आपण जनरली मुलाखत घ्यायला जाताना एक विशेष आपला ठराव करून जातो की आता मला या अँगलनं मुलाखत घ्यायची आहे, पण समोरचा त्या मूडमध्ये असेलच असं नाही. तो काहीतरी चिडून आलेला असू शकतो, काहीतरी बिनसला असू शकतं. अशी एखादी किस्सा आठवतो का गेला आणि तुमचा अंदाज चुकतोय माणसाचा आणि नंतर तो मग बसला खिशामध्ये? तुम्हाला खरं औद्धत्य वाटेल, पण आज सगळ्यात माझा एकही व्यक्तीबद्दलचा 6,500 मध्ये रादर 6,500पेक्षा जास्त मुलाखती झाल्यात, एकदाही अंदाज चुकला नाही आहे. त्याचं कारण मी माणूस म्हणूनच सगळ्यांकडे बघत असल्यामुळे हा माणूस आहे तेव्हा आपण रितसर शिस्तबद्ध केलेल्या प्रश्नांनाच उत्तरं देत जाईल ही मी भावनाच मनात ठेवली नाही. यांच्याकडनं त्यांचा विषय काढून घ्यायचा आहे. मग तो घेताना आपण काय काय पद्धतीने गप्पा मारू. कॉलेजच्या कट्ट्यावर मित्राशी गप्पा मारताना त्याला जर उलगडत जायचं असेल तर जे भान ठेवायचं तेच भान मी थोडा आदर बाळगून समोरच्या मोठ्यांच्याकडे बोलताना करत गेलो. पण असं पण असू शकतं ना की समजा एका संस्थेने माझ्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केलाय, तुम्ही मुलाखत करात आणि मी फक्त हो नाही मध्येच उत्तर देतोय, मुळात मी बोलघेवडा नाहीच आहे, प्रचंड हुशार आहे वगैरे वगैरे, पण बोलघेवडा नाहीये मी. अशी पण माणसं असतात ना की हो नाही मध्येच उत्तर असतं, त्यांना उलगडणं कठीण होतं. असं काही घडलंय कोणाबाबतीत? नाही, असा प्रयत्न एखाद वेळेला झाला, पण असा कोणाचा प्रयत्न झाला की मी मुळात त्यांना त्यांच्याविषयी हो नाही उत्तर येईल असा प्रश्नच घेत नव्हतो. म्हणजे कसं की अरे शर्ट अप्रतिम आहे तुझा, हा कुठनं आणलाय, तर कोणालाही स्वतःचा वेगळा शर्टाचे दात मिळालेली आवडते आणि तो शर्टाचं ठिकाणसुद्धा सांगून टाकतो. म्हणजे विचारलं नाही आहे त्याला कुठनं आणलं आहे, पण तेही सांगून टाकतो. असा हो नाही मध्ये अडकणारा माणूस अधिक खुलत जातो. तो त्याच्या व्यक्तिगत गोष्टींकडे नजर टाकल्यावर त्या अनुषंगाने काढलेल्या शंकातनं येतो. याच्याकरता सगळ्याकरता मुळात माणूस या गोष्टीविषयी तुम्हाला एक अत्यंत प्रेम आणि उत्सुकता हवी. फार महत्वाचं आहे. फार 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 कुतूहल पाहिजे. हो, आणि ती उत्सुकता आणि ते माणूस पण समजून घेताना बोलणं तुमचं सहज आणि समोरच्याला कणमात्र दुय्यम वाटेल असं बोलता कामा नये. तर तुम्ही स्वतःकडे दुय्यमपणा घेऊन त्याला उलगडण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तरच तो माणूस अधिकाधिक उलगडत जातो. नाही तर काय आहे, मला एक सांगा, तुम्ही अरे काय सांगा तुम्ही कोणाशी कसं करता. आणि या बाबतीतला माझा सुरुवात 1973 साली, म्हणजे मी 71ला मुलाखती घ्यायला सुरुवात केली. 73 साली भीमसेन जोशी यांच्या संतवाणीचं निरूपण मी करत होतो. म्हणजे निवेदनांना अशीच सगळ्यांच्याच वेगवेगळ्या जणांच्या वेगवेगळ्या क्षेत्रमान अमकं तमकं सुरू केली होती. तर तेव्हा बोलता बोलता मला पंडितजी म्हणले ते कधी कोणालाही दुय्यम समजू नका. हां, हे मी इतकं पक्क डोक्यात ठेवलं ना, त्याचा उपयोग खूप होतो. आणि ते सांगतानाही मला एक त्यांनीच उदाहरण दिलं. एकदा वसंतराव देशपांडे, मी आणि पंडित भीमसेन जोशी असे आम्ही कलकत्त्याला गेलो होतो कार्यक्रम करायला, म्हणजे संतवाणीचा. आणि वसंतराव देशपांडे सहज आले ते पंडितजींचे मित्र म्हणून. तिथे गेल्यावर हॉटेलला उतरल्यानंतर तिथे हिरवे टांगे आहेत, म्हणजे त्यावेळेला होते. तर पंडितजी म्हणले जायचं का आपण हिरव्या टांग्यामधनं? म्हणलं जाऊ. टांग्यात आम्ही बसलो. टांगा सुरू झाला तर त्या दोघांनी आलापी सुरू केली. त्या दोघांनी आलापी सुरू केल्यावर आम्ही काय मस्त प्रसन्न आलो आणि ऐकत होतो. एका वळणावर टांगा थांबला तर हे दोघं थांबले. हे दोघं थांबल्याबरोबर तो टांगेवाला मागे वळून म्हणाला, अरे प्रिया धनश्री तो अच्छा चल रहा था, क्यों ठहरे? हां, काय बोलताय? अरे आम्ही उडालोच. आणि आम्ही उडालेलं पंडितजींच्या लक्षात आलं आणि त्यांनी मला असं केलं. मी म्हणतो ना कोणालाही दुय्यम समजू नका, ते यासाठी. काय किस्सा यार. अशी उदाहरणं देत मला या मोठ्या माणसाने घडवलेलं असल्यामुळे 2-3 गोष्टी झाल्या. मी पूर्णतः 100% कायम जमिनीवर राहिलो. स्वतःला कधीही शहाणा समजत गेलो नाही. बोलण्यामध्ये नम्रता कायम राहिली आणि समोरच्याकडनं आपल्याला काढून घ्यायचं आहे तर त्याला आनंद वाटेल असंच बोलत गेलो. पण आनंद वाटेल म्हणजे खुशमस्करी नाही, लाचारी नाही, याचंही भान त्याच वेळेला होतं.
कारण ते दोन्ही बाजूला आवडत नाही. लोकांची अशी समजूत असते की समोरच्याला जरा खुश केलं की खुश. तसं नसतं, लोकांना नाही आवडत. कळतं लोकांना. म्हणजे काय 100% कळतं. ते आमचं राहू द्या हो बाजूला, तुम्ही मला काय नेमकं विचारताय असं तो समोरचा विचारू शकतो. मगाशी बोलता बोलता तुम्ही करिअरचा उल्लेख केला की करिअर झालं, पण तुम्ही आधी ठरवलं होतं करिअर. तुम्ही म्हणाल की मला नोकरी करायची नव्हती, पण मग करिअर करायचंय, तर तुमच्या घरातनं त्यावेळेला सपोर्ट मिळाला का? आजूबाजूला सपोर्ट मिळाला? काय सदाशिव पेठेतल्या टिपिकल घरामध्ये मी राहत होतो, त्यामुळे घरामध्ये नोकरी न करता बोलणं हा व्यवसाय होऊ शकतो ह्याचा धक्का होता. पण काय आहे, माझ्यावर विश्वास तेवढाच होता. मला वडील एकच म्हणाले, हा करिअर होऊ शकेल. म्हटलं प्रयत्न करतो, नाही झालं तर नोकरी करीन. हे त्यांनाही आवडणारं पण आवडेल म्हणून दिलेलं उत्तर नव्हतं. ओहो. हां. आणि मग सुरू केलं आणि मग त्याला मला बरे पैसे मिळायला लागले. आणि मग पगार त्यावेळेला किती असणार असा, त्या पगाराच्यापेक्षा जास्त पैसे मला बोलण्यातनं रोजच्या मिळत गेले. काय बोलता हो? हां. आणि पहिला सर्वाधिक पैसे मुलाखतीचे घेणारा आय एम द फर्स्ट. मी 20,000 रुपये एका मुलाखतीचे घ्यायचो. ही 70ची गोष्ट सांगतो. नाही, थोडे पुढे, पण तरीही पण तरी एवढे पैसे कोणीच घेत नव्हतं. 20,000 एक मुलाखत घेण्याचे. आणि नंतर मी कोट करायचो, तुम्ही नाही ठरवायचं. आणि हे राजकीयदृष्ट्या सुद्धा मोठ्या असलेल्या माणसांच्या बाबतीत देखील, म्हणजे मोठी असलेली माणसं मला पहिलं विचारायची की काय त्यांचं हे, अगदी पवार साहेबांपासून ठाकरे साहेबांपर्यंत सगळे. आणि सगळ्यांच्या घेताना मला मस्ती नव्हती, पण भीती नव्हती. कण मात्र भीती नव्हती. त्याकडे येणारच आहे मी. ठाकरे आणि पवार साहेबांचं नाव तुम्ही काढलं. अशी जी व्यक्तिमत्व आहेत की ज्यांची खरं तर भीती वाटते आपल्याला, आदरयुक्त म्हणा, त्या भीतीपोटी आपण त्या माणसाच्या जवळच जात नाही. शेवटी तुम्ही व्यक्ती आहात, तुम्हाला एका पॉइंटला वाटत असतं की काय कसं करायचं, काय करायचं, पण ही भीती चिरून तुम्ही त्यांच्या जवळ कसे काय केलं? ठाकरे साहेबांबद्दल, बाळासाहेबांबद्दल सांगा. अगदी साधी गोष्ट आहे की मला त्यांची चित्र आवडायची हो खूप, काढलेले स्केचेस. याच्याकरता मुळात तुम्हाला बहुश्रुतता आणि बहुविधता, सगळं भोवताली चाललेल्या गोष्टींचं नेमकं भान असलंच पाहिजे. तुम्ही जागरूक असलं पाहिजे. मुळात ठाकरे एवढी चित्र काढतायत, ती व्यंगचित्र आहेत, ते राजकारणात जात आहेत, ते सेनेशी संबंधित आहेत, ह्या गोष्टीच माहिती नसतात मुलाखत घेणाऱ्याला. आवाज लावणारे ठाकरे एवढंच माहिती असतं. तर हे मला सगळं माहिती असल्यामुळे मी त्यांना म्हटलं की प्रबोधनकार ठाकरे लिखाणात होते आणि तुम्ही चित्रात गेलात का हो, तुम्हाला म्हणजे प्रबोधनकारांनी सुचवलं का, मला काही कळत नाही का असं ते म्हणाल. नाही नाही म्हटलं साहेब तसं नाही हो, बरं इथे ज्ञानेश्वर साहेब तसं नाही हो, हे म्हणताना ही लाचारी पण नव्हती, पण माझा काही आपण आगाऊ आहोत असं आवही नव्हता. यातली सहजता जी आहे ना ती त्यांना भावली. आणि तो म्हणले जा, आणि म्हणले बोलूया आपण. म्हटलं बोलूच या. मला एक सांगा की मी त्यांना म्हटलं की अहो, लोकांशी तुम्ही संवाद करता जेव्हा तुमच्या क्षेत्रातल्या, तेव्हा बाळासाहेब तुमच्या आवाजाची पट्टी हीच असते. म्हटलं मग काय वेगळी असते काय? वेगळा आवाज लावायला लागतो? तो आवाज मी फक्त एखाद्याच ठिकाणी काढतो असा वेगळा. हां. म्हटलं वा वा, तो त्याचंही भान आहे तर तुम्हाला. अरे म्हणे असायलाच पाहिजे, पक्ष चालवतो. म्हटलं बर 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 बर. आणि मग त्या गप्पा आमच्या खुलत गेल्या. आणि मग त्या गप्पा खुलत गेल्यानंतर मी त्यांच्याविषयीची माहिती जमा करत गेलो. आणि त्यांच्या प्रत्यक्ष मुलाखतीला तर वेगळीच रंगत संपूर्णतः येत गेली. प्रत्यक्ष मुलाखत घ्यायच्या आधी तुम्ही त्यांना भेटलात, बोललात? हो, 2-3दा भेटलो. मी म्हटलं अरे आपल्याला तो माणूस वेळ दिला म्हणजे. हां, म्हणजे त्यांना जाऊन डायरेक्ट काय असतं माहिती आहे का, दिला म्हणजे सगळे देत असतात, सगळ्यांना सगळ्यांशी बोलायचं असतं. फक्त तुम्ही त्यांना तुमच्याबाबत थोडा तरी आत्मविश्वास तुमच्याच बोलण्या वागण्यातनं, देहबोलीतनं सगळ्यातनं यायला लागतो. हां, म्हणजे तुम्ही मला एक सांगा, अरे काय सांगा, कोण तुम्ही, असं त्यांच्या मनात येतं का म्हणे. सहज आपण बसले का बोलून, साहेब मला काय खरं तर तुमचं फील्डचं माझं संबंध नाही फारसा, मी पत्रकारितेत आत्ता चालू आहे, पण काही काही गोष्टींची माहिती जाणून घ्यायची आहे तुमच्याबद्दल, तर आपण बोलूया काय एकदा सहजतेने, तुम्हाला वेळ असेल तेव्हा, नाही तर अगदी आत्ता बोललंच पाहिजे असंही नाही. या आवाजाच्या नम्रतेपासून शब्दांच्या निवडीपर्यंत तुमचं भान पक्कं असेल ना
तर समोरचा खुलतोच आणि बोलतोच. हा माझा अनुभव आहे. तुम्हाला इतकी वेगळी माणसं भेटली, तुम्ही आता किती मोठी मोठी नावं घेतली, सगळीच. तुमचा हेवा वाटतो मला. म्हणजे इतकी तुमच्या आजूबाजूला छान छान माणसं होती. तुम्ही जेव्हा मागे वळून बघता तेव्हा कुठले महत्त्वाचे टप्पे वाटतात तुम्हाला तुमच्या या मुलाखतीच्या करिअरचे? म्हणजे विषयानुसार, व्यक्तीनुसार. पहिली मुलाखत बाळासाहेब ठाकरेंची झाली, ती मोठी झाली, तो एक महत्त्वाचा टप्पा होता. त्यानंतर तुम्ही एका लेवलला गेलात, त्यानंतर मग इतर माणसं आली, मग नाही अगदी खरं सांगायचं तर माझी पहिली मुलाखत अशी मोठी ठाकरे वगैरे नव्हतीच. माझी पहिली मुलाखत ही सामान्य स्तरातली, राजकारणात नुकतेच लुडबुडू लागलेले, चित्रकलेत नुकतेच लुडबुडू लागलेले, साहित्यात नुकतंच काम करू लागलेले अशा माणसांचं मी आमची 25 नावाची माझी कन्सेप्ट होती, ती मी टी व्हीला चालू केली. आणि त्यातनं काय जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तरुणपणी यांना ॲक्च्युली काय करायचं होतं. आमची 25 तरुणपणी काय करायचं होतं, आणि मग हे करताना त्यांना त्यांच्या घरातल्यांनी परवानगी दिली का, विरोध केला असेल तर का केला, विरोध केल्यावर यांची प्रतिक्रिया काय होती, हे सगळं जाणून घेण्याच्या मागचं कारण काय होतं माहिती का, मला अशा सगळ्या गोष्टीला तोंड द्यायला लागणार आहे. अच्छा. हां, तेव्हा अनुभवाची पोतडी आपल्याकडे हवी, करेक्ट, असं शिकत करत असं मी गेलो. त्यामुळे मला त्याचा उपयोग खूप झाला. पण या काळात मुलाखतीचा ट्रेंड बदलत गेला? हो, 100%. कसा बदलत गेला? नाही, कसं म्हणजे मी कधीही नुसती बायोडाटा प्रश्न विचारलेच नाहीत. होय, हे 100%. पण बदलत कसा गेला तर कधी व्यक्तिगत स्वरूपाचे प्रश्न, कधी त्यांच्या करिअरमध्ये त्यांना काय अडचणी आल्या असतील याचा अंदाज घेत या अडचणींना तुम्ही कसं तोंड देत गेला हे समजून घेण्याचा केलेला प्रयत्न, आणि नंतर अनुभव सिद्ध झाल्यानंतर तुम्ही काही नियोजन करून पुढे मुलाखतींचं भान ठेवत मुलाखत घेत गेलात का, असा टप्पा. असं पण अशा याच्यामध्ये या मुलाखतीमध्ये कधी कधी तुम्ही उचकवलेलं पण आहे लोकांना? नाही, पण काही माणसं काय असतात, बारीक साध्या छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा अस्वस्थ होतात, ज्यांचा बेस पक्का नसतो ते, आणि मग ते चिडण्याची शक्यता असते. मी ते कधी प्रयत्न केला स्वतःहून चिडवण्याचा किंवा चिडकं काही जरूरत नसते हो. सगळं तुम्हाला आरामात मिळतं. फक्त म्हणजे उदाहरणार्थ त्याला प्रश्न काय विचारता याच्यावर फार असतं. शंतनुराव किर्लोस्करांची मुलाखत घेताना त्याला मी पहिलाच प्रश्न जर तुम्ही बोच का लावता असं विचारला असता तर ते मला म्हणले असते तुम्ही चामड्याचेच बूट का घालता. इतकं साधं होतं. मी त्यांना तसं काही न विचारता साधं सुद्धा असं म्हटलं की तुम्ही वाडीहून इकडे आलात तर पोशाखापासून तुम्ही संपूर्ण देहबोलीपर्यंत तुम्हाला बदल करायला लागला का हो इथल्या लोकांशी ॲडजस्ट होताना. म्हणजे आता तुमचा एवढा छान बंगला आहे, वाडीला वेगळ्या स्वरूपाचा प्रशस्त असेल पण छोटा बंगला होता, तर बदल करायला लागले का हो असे. हा मुळात करेक्ट प्रश्न विचारण्याच्या पद्धत स्टाईलमधला फरक हा मी पक्का ठेवला. या सगळ्याचा बेस काय सांगू का, तुमच्या सगळ्या विचारल्या गेलेल्या आत्ताच्या प्रश्नांचा उत्तर म्हणून बेस माझा असा आहे, तुम्हाला माणूस म्हणून समोरच्याकडे पाहण्याची आणि माणूस म्हणून समोरच्याला हाताळण्याची पक्की भान असलं पाहिजे. तुम्ही कधी त्याचं वलय ह्याकडे कशाहीकडे न जाता त्याला एक ह्युमन बिईंग म्हणून बोला त्याशी. असा कधी प्रसंग आला की एखादी व्यक्ती तुम्हाला खूपच आवडते आणि त्याच व्यक्तीची मुलाखत घ्यायचा प्रसंग आला, असं कोण होतं? अशा व्यक्तीची मी एकदा नाही 29 वेळा मुलाखत घेतली. कोण? आशा भोसले. हाय हाय. बरं, तोही वेगळा प्रश्न आहे पण विचारणार आहे पुढे. पण काय किस्सा होता सांगा ना, पहिली मुलाखत? नाही, काय बोलणं व्हायचं? अगदी पहिली मुलाखत मी जेव्हा घेतली तेव्हा मी म्हटलं की नमस्कार आशाताई, तुमच्या गाण्याचं मी खूप फॅन आहे. तर त्या मला म्हणल्या गाणं येतं वाटतं. म्हटलं अजिबात येत नाही हो, ऐकायला आवडतं. ऐकायला फक्त माझं आवडतं का दीदीचं आवडतं? नाही म्हटलं सगळ्यांचंच आवडतं. म्हणजे सगळ्यांचं म्हणजे सगळ्या गायकांचं नाही. म्हटलं तुम्ही आणि दीदी, तुम्ही आणि दीदीमध्ये काय फरक कराल हो तुम्ही, असं त्यांनी मला विचारलं. हां, तुमची परीक्षा घेतात ही मोठी माणसं. म्हटलं काय नाही हो, दीदींबद्दल आदर वाटतो आणि तुमच्याबद्दल जिव्हाळा वाटतो. वा वा, हां, क्या बात आहे. बरं, म्हणजे इथे तुम्हाला अजून एक लक्षात येईल की तुम्हाला हजरजबाबीपणाही असायला लागतो मुलाखत घेताना. खरी गोष्ट आहे. तर तुम्ही बरोबर समोरच्याला जिंकू शकता अप्रत्यक्षरित्या. चला जिंकायचं आहे अशा भावनेने न जाता. आणि ते म्हणले जिव्हाळा, बर 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 बर, मग घरी तरी बोलवा. म्हणलं या. अच्छा. हां, म्हणलं या.
मला खरं तुम्हाला म्हटलं घरी बोलवायचंच आहे. ते म्हणले कशाला घर दाखवायला. म्हटलं नाही, तुम्ही सालासकटच्या बटाट्याचा रस्सा फार सुंदर करता असं मी ऐकलं तर भोवतालच्यांकडनं, आणि मी खवय्ये आहे हो, तर आणि तुम्हाला करून द्यायला पण आवडतं, तर आयदर तुमच्या घरी किंवा माझ्या घरी तुम्ही करून द्या की. हां, आणि मग आमचे एक वेगळंच खुलतच गेलं. आणि 29मधले 20 मुलाखती बाहेरच्या देशात घेतल्यात. बापरे. पण मग ही एकाच व्यक्तीची पुन्हा पुन्हा मुलाखत घेणं हे पण कलाच आहे. 100% कला आहे. कसं आहे, त्या व्यक्तीलाही कंटाळा येतं का म्हणे. करेक्ट. आणि प्रश्नांचं रिपिटेशन होतं का म्हणे. करेक्ट. पण माणसं नवीन असल्यामुळे त्यांच्याकडे मुद्दे तर सगळे आलेच पाहिजेत. बरोबर. म्हणून तो प्रश्न विचारण्याची पद्धत फक्त बदलायची. तुम्ही कोणत्या सिनेमातनं पहिलं गाणं करायला सुरुवात केली हा जर प्रश्न असेल, तर दुसऱ्या एखाद्या मुलाखतीमध्ये अगदी आरंभाच्या काळामध्ये गाणं सुरू केलं त्यावेळेला सिनेमासाठी गायलात का भावगीत गायलात का कसं गायलात हो, असं प्रश्नाचं स्वरूप बदलतं ना. मग त्यांचं उत्तर बदलतं. मग त्यातल्या उत्तरातला न आलेला भाग पूर्वी. याच्याकरता म्हणजे तुम्ही स्वतः विचारणाऱ्याने किती सतर्क असायला पाहिजे बघा. याच्यात माणूस पक्का ओळखता आला पाहिजे, त्याला माणूस म्हणून समजून घेता आलं पाहिजे, शब्दांमध्ये सतर्कता पाहिजे, विचारामध्ये सतर्कता पाहिजे. समोरच्याला खुलवत जात असताना ती सतर्कता पक्की मनात आणून बोलत गेलं पाहिजे. आणि सतर्कता तर किती लागते माहिती का. एक अगदी वेगळं उदाहरण देतो. प्लीज. एका चित्रकला प्रदर्शनाला बासू भट्टाचार्य आणि पु ल देशपांडे हे पाहुणे होते. आणि त्याचे जे आयोजक होते, तर आपल्याकडे पुण्यामध्ये आयोजकसुद्धा आगाऊपणाने बोलणारे खूप. तर ते म्हणाले काय गंमत आहे बघा म्हणे, इथे एक प्रदर्शन आहे चित्रकलेचं आणि एक आहेत नाटकातले पु ल आणि सिनेमातले बासुदा. दोघांनी कधी हातात ब्रश धरलेलं नसेल. असं उद्धटपणा. तर पु ल पटकन म्हणाले रोज धरतो की. हां. तर हे म्हणल्यावर त्यांची पंचायत झाली. आणि आता म्हणे तुम्ही माझं बोलणं ऐकायला उत्सुक आहात. मी आज बोलणारच नाही, मी आज चित्र काढूनच सुरुवात करणार, पु ल म्हणले. आणि मी आज सगळ्या कार्यक्रमाचा निवेदक होतो. माझं भाग्य एवढंच की ह्या सगळ्या टॉपच्या लोकांच्या बरोबर पहिल्यांदा संबंध जो आला ना, तो सूत्रसंचालक किंवा निवेदक म्हणून आला. आणि त्यावेळेला अनुक्रमणिका वाचणे हा जो एक साधा भाग आहे ना, ज्याला सूत्रसंचालक निवेदक असं सगळं म्हटलं जायचं, त्याचा आरंभच मी केलेला असल्यामुळे मला या सगळ्या मान्यवरांशी जवळ जाण्याचा योग इतरांपेक्षा आधी आला. तर मी म्हटलं की तुम्ही काय करणार आहात, तुम्ही हातात कधीच ब्रश धरलेलं नाही. ते म्हणले हां, पण म्हणूनच मी आज चित्र काढूनच उद्घाटन करणार आहे. असं म्हणून त्यांनी 2 मिनिटात गांधी काढले. त्यामुळे रेषा कमी आहेत आणि गांधी काढलेत, त्यामुळे चुकलं तरी कोणी नावं ठेवणार नाही असं पु ल म्हणाले. आणि तुम्हाला आणखीन एक भाग्याची गोष्ट सांगतो. त्याही बाबतीत मी बराचसा भाग्यवान आहे या सगळ्या नामवंताच्या बाबतीत, की त्यांनी काढलेलं आयुष्यातलं ते एकमेव चित्र त्यांनी मला भेट दिलं आहे. हां, मी माझ्या घरात समोर लावलं आहे. माझे सर्टिफिकेट नाही लावलेत, ते लावलं आहे. पु लंनी काढलेले गांधी. या सगळ्यामध्ये तुम्ही आणखी जी मोठी मोठी माणसं आली, म्हणजे मी हिंदीत पण जाणारच आहे, पण लताबाई असू दे किंवा एकापेक्षा एक मोठी माणसं, यांचे किस्से यांच्याबद्दल सांगा ना. किती माणसं तुमच्या आजूबाजूला होती, ही माणसं कशी दिसली तुम्हाला. काय आता लताबाईंचं वेगळंच रूप गाणं माहितीच होतं, पण वेगळंच रूप आता इतर खूप आलं ना. शतकातला अजरामर असा स्वर हो. म्हणजे तुम्ही कुठल्याही कार्यक्रमाला जाताना तिथे त्यांची गाणीच आपल्या कानात डोकवायला लागायची. पण बोलायला लागल्यानंतर त्यांच्याकडनं माहिती काढताना असं लक्षात आलं की त्या फोटोग्राफी, पिस्तूल या 2 गोष्टी आणि उर्दू याच्यामध्ये माहीर होत्या. तर त्यांना म्हटलं तुम्हाला पिस्तूल कोणी आणि का शिकली आणि का शिकलात तुम्ही. तर त्या म्हणल्या भालजी पेंढारकरांनी. त्याचं कारण मी कोल्हापूर जवळच्या एका खेड्यात राहत होते, स्वसंरक्षणाकरता पिस्तूल शिकले, वापर नाही केला मी कधी पण शिकले असं म्हणल्या. आता अशा ज्या लोकांपुढे आलेल्या त्या व्यक्तित्वाच्या वेगळ्या सवयी किंवा ढंग किंवा छटा आहेत, त्या मी लोकांपुढे आणण्याचा माझ्या मुलाखतींमधनं प्रयत्न करत गेलो. आणि त्यामुळे मला वाटतं मुलाखती माझ्या जरा उत्सुकता वाढत गेली.
आणि मला अधिकाधिक मुलाखती मिळत गेल्या. यामध्ये हिंदी लोकांशी पण तुम्ही बोललात. हो, हिंदीमध्ये पण तुम्ही गेलो. सीमोल्लंघन केलं, ते कसं झालं? नाही, काही नाही, साधं होती गोष्ट. त्यावेळेला अनेक हिंदी कलावंत पण मुंबई बेस होता ना, आणि मी जरी पुण्याचा असलो तरी मी मुंबईत पूर्ण वेळ असायचो. मला मुंबईत राहणं परवडत नव्हतं, तर मी अपडाऊन करायचो रोज. डेक्कन क्वीननी जायचो रोज, दुपारभर तिथे काम करायचो, संध्याकाळभर काम करायचो आणि रात्रीच्या गाडीनी परत यायचो. असं करायचो. तर तिथे नॅचरली सगळ्या ठिकाणी जाताना व्हायचं काय, त्याच वेळेला मी मनोहर साप्ताहिकाचा सहसंपादक म्हणून काम करत होतो. तर माझ्याकडे मुकुंदराव किर्लोस्कर असं म्हणाले मला की अरे आपल्याकडे हिंदीतली जाणकार कोणीतरी लिहिल का बघ ना. तर त्यावेळेला सुपरहिट त्यावेळेला हे होती हिंदीतली पत्रकार देवयानी चौबळ, जी स्टार अँड स्टाईलला देवी या टोपण नावाने लिहायची. तर तिला मी म्हटलं की तुम्ही हिंदीवाल्या आहात पण आमच्या मनोहरमध्ये काम लिहाल का. तर तिला मराठीत लिहायचंच होतं. अच्छा. हा पुन्हा आपल्या आनंदाचा आणि नशिबाचा भाग. त्यामुळे काही चुकलं तर म्हटलं मी दुरुस्त करीन, जरूरच लागणार नाही, कारण तुम्ही मराठी बोलता की माझ्याशी उत्तम, तसंच तर लिहायचं आहे. आणि मग तिने एकेका व्यक्तीला मुलाखत तर लिहून देत गेल्यात, पण माझी ओळख करून देत गेल्या. आणि कशी करून गेल्या, एक पार्टी संपली आणि मला मी आता निघणार, तर मला म्हटलं तू कसं जाणार आहेस. म्हटलं खाली जाऊन मी आता बस पकडेन किंवा टॅक्सी पकडेन. खाली अमक्या अमक्या नंबरची गाडी आहे, त्या गाडीत जाऊन बस. म्हटलं बरं, कोणाची गाडी. बस रे. मी गाडीत जाऊन बसलो होतो. 5 मिनिटांनी राजेश खन्ना येऊन माझ्या शेजारी बसला. अरे बापरे. माझी ओळख पण नाही हो. आणि तो त्याने असं एक खून केली, म्हणजे कोण तुम्ही. म्हटलं देवी टोल्ड मी टू सिट हिअर. म्हटलं हां ओके ओके ओके. थोड्या वेळाने देवी आली आणि पुढे बसली. आणि मग देवीनी गाडी सुरू झाल्यावर मागे वळून माझी ओळख त्याच्याशी करून दिली की हा माझा कसा मित्र आहे आणि ह्याच्यामुळे मी कसं मराठीत लिहायला लागली आहे असं. त्या तर अशा वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या नटांच्या ओळखी माझ्या होत गेल्यामुळे त्यांच्याशी बोलणं मला सुकर झालं. मी डायरेक्ट जाऊन मी अमका अमका ह्याचा पत्रकार आहे आणि मला तुमची मुलाखत घ्यायची असं म्हटलं असतं तर नसतं झालं माझं अजिबात. गुलजार साहेबांमुळे अमिताभ बच्चनशी चांगला कॉन्टॅक्ट झाला. कसं काय? काही नाही, गुलजारांची माझ्या आधी गप्पा झाल्या होत्या. ते लेखक असल्यामुळे मी त्यांच्या लेखक या अनुषंगाने गप्पा मारल्या होत्या, त्या त्यांना आवडल्या होत्या. तर म्हटलं अमिताभ बच्चनांशी गप्पा मारायच्या आहेत, पण असं स्टार वगैरे म्हणून नाही. कॅज्युअलीच बोलला तुम्ही. हां. तर मग मी जाऊन अमिताभ बच्चनांची त्यांनी ओळख करून दिली की मराठी त्यांनी सांगितलं हिंदीमध्ये की मी हे मराठीत कसं आहे उत्तम हे करतो वगैरे. तर मी बोलायला सुरुवात केली त्यांच्याशी. अमित जी मैं आपका बहुत फ़ैन हूँ और मैं चाहता हूँ कि आपके साथ कुछ बात करें. किस बारे में. आवाज़. पहले तो आपके आवाज़ के बारे में. आवाज़ के लिए कुछ खास बात की है आपने या ये ओरिजिनल है, आपको क्या लगता है. मतलब ओरिजिनल हो तो ही ऐसा आता है, नहीं तो नहीं आता. तो हाँ थोड़ा ओरिजिनल है, कभी कभी थोड़ा पेश करता हूँ. अशातनं बोलत म्हणजे प्रत्येक गोष्टीला बघा सहजता आणि साध्या कुठल्या तरी गोष्टीतनं त्या समोरच्या माणसाला बोलकं करत सुरुवाती झाल्या आणि मग ही सगळी नटमंडळी खुलत गेली आणि बाकी डाटा अमकं तमकं हे सगळं होतंच. मुळात ओपन होणं याच्याकरता अशा काहीतरी फार व्यक्तिगत. या मुलाखतींमधून तुमच्याशी मैत्री झालेले कोण कोण होते की खूप चांगला स्नेह वाढला, घरगुती अगदी मैत्री झाली, असे कोण आहेत? जितेंद्र, धर्मेंद्र. जितेंद्र गिरगावात राहत होतं ना, तर मी काही नाही त्यांच्याशी बोलताना मी एकदा सुरुवातीला म्हटलं गिरगाव में तो आप ठाकुरद्वार के उस बाजू रहते थे और मैं इस बाजू रहता था. अरे अच्छा कुठे होता तो असं तो म्हणला. बर. तर मी त्यांना म्हटलं मराठी अच्छी बोलते. मराठी उत्तम मी बोलतो कारण मी गिरगावातच राहत होतो असं त्यांनी म्हटल्यावर मग मराठीत आमच्या गप्पा सुरू झाल्या. असे एकेकाच्याकडे फार साध्या साध्या गोष्टीतनं कुठल्याही बाबतीत जराही कृत्रिमता न आणताना आव न बाळगता स्वतःचं पद वगैरे न डोक्यात ठेवता बोलत गेलं ना तर कितीही मोठा माणूस असो तो खुलतोच, कारण प्रत्येकाला समोरच्या कोणाशी तरी बोलायचं असतं.
वा, आणि जो आपल्याला नीट ऐकू शकेल. हां, नाही नाही, एकूणच बोलायचंच असतं बरं. आणि संवाद वाढवत जायचा असतो सगळ्यांना. या प्रसिद्धी करता सुद्धा नाही. अहो, त्यांना माणसं कोण भेटणार? सिनेमाच्या शूटिंगला बाजूला बसलेले असताना कोणाशी बोलणार? तर जो स्वतःची, मीच जर तिथे बसून मी या ह्याच्यात काम करतो असं म्हणून माझंच 20 मिनटं सांगत गेलो डाटा, तर त्याला कंटाळा येईल ना. तर एखादा मुद्दा फक्त सांगायचा आणि गिरगावात ना तुम्ही, मैं जानता हूँ आपको, अशी सुरुवात करत नंतर दोस्त्या वाढत जातात. तुम्ही APJ अब्दुल कलाम यांच्याकडून मुलाखत घेतली. हो, बरोबर. मगाशी मी बोलता बोलता मुलाखतीच्या आधी आम्ही चहा पित होतो तेव्हा म्हटलं तू किती मुलाखती झाल्या, तर ते म्हणलं 6,500. तर सगळ्याची सगळ्याच्या नोंदी त्यांनी ठेवलेल्या आहेत, हे सगळ्यात महत्त्वाचं. हो हो. हे नोंदी कुठून आलं, का ठेवल्या? अरे मी कुठला, हे माझ्या लक्षात आहे ना. पुन्हा समजा मी उद्या म्हटलं की मी अमिताभ बच्चनशी बोललो, अब्दुल कलामांनी मला शेजारी बसून घेतलं, तर नॉर्मल ह्याच्यामध्ये राष्ट्रपती हे पदावर असताना कोणालाही असं सहज त्यांनी शेजारी बसून घेत नाहीत. त्यामुळे चिकित्सक आणि हे कळणारे हुशार पुणेकर पहिलं विचारणार, तुम्हाला अब्दुल कलामांनी शेजारी बसून घेतलं? अरे वा, याच्यामध्ये चेष्टेचा सूर सगळा असतो आणि याचं भान मला स्वतःला अस्सल पुणेकर असल्यामुळे मी त्यांना सांगायचो की कसं कसं घडत गेलं. अपंग सहाय्यकारी संस्थेसाठी म्हणून अब्दुल कलाम साहेब आलेले होते आणि मी कॉम्पेअर, पण राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाचा कॉम्पेअर म्हणून मी एक स्टेज खाली उभा होतो. राष्ट्रपती इथे उभे होते आणि राष्ट्रपतींनी बोलायला सुरुवात केल्यानंतर त्यांचा एक थोडा भाग झाल्यावर ते म्हणाले, सुधीर गाडगीळ हां आइये. मला कळे ना माझं नाव यांना कसं कळलं. तर मी तिकडनं उतरून स्टेजवरनं असता त्यांच्या बाजूला जाईपर्यंत स्टेजवरच्या बाईंनी मला सांगितलं की प्रमोद महाजन साहब ने आपका नाम बता दिया उनको. म्हटलं अच्छा, म्हणजे मला शंका गेली. मी त्यांच्या शेजारी जाऊन उभं राहिलो तर ते म्हणले, आप यहाँ ही बाजू खड़े रहिए, मैं वो जो अपंग स्टूडेंट है उनके साथ बात करने वाला हूँ, तो मेरा पूरा स्पीच आप सुनिए और उसके बाद उनके लिए मराठी में ये कीजिए क्योंकि मुझे मराठी नहीं आता. म्हटलं हां, नो प्रॉब्लेम. आणि ते करत असताना मी मराठीत त्यांच्यासमोरच त्यांच्या शेजारी उभं राहून निवेदन करताना चिल्ड्रन्स ऑफ अ गॉड या शब्दाला मुले असं वगैरे काही न म्हणता परमेश्वराची लेकरं असं म्हटल्यावर त्या पोरांनी टाळ्या दिल्या आणि त्यामुळे राष्ट्रपतींना वाटलं की हे हा पक्का करेक्ट माणूस दिसतोय. म्हणून त्यांनी माझं अनुवाद संपताक्षणी माझा हात हातात घेतला, मला घेऊन खाली उतरले, एक खुर्ची टाकायला सांगितली आणि म्हणले बेटो. आणि मग माझ्याशी संपूर्णपणे गप्पा मारल्या निखळ राष्ट्रपती अब्दुल कलामांनी. आणि याचा फोटो आहे बरं का, हेही मी पुन्हा दक्षतापूर्वक खाली बसलेला त्यांच्या शेजारचा, मी आणि ते बाकी कोणी नाही, असं फोटोही काढून ठेवला आहे. हां, तर हे सगळे याच्यात फक्त लकचा भाग नसतो. तुम्ही किती जागरूक असता, तुम्ही माणूस म्हणून समोरच्याला कसं बघता, त्या माणसाचं प्लस मायनस काय असतात, त्याच्या पदाचे प्लस मायनस काय असतात, याचं पक्कं भान तुम्हाला इथेच असायला लागतं मुळात. म्हणजे मग तुम्हाला या सगळ्यांना हाताळणं खूप सोपं जातं. पण ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला एक कधीतरी टेन्शन आलं असेलच की एखाद्या व्यक्तीची मुलाखत घेताना, किंवा स्ट्रेस आला असेल, कसं करू काय करू, असं कधी उलझन झाली होती? अगदी खरं सांगू का, अगदी नम्रपणाने सांगतो, याच्यात काही आवडणं वगैरे काय नाही. मला कधीही असं ताण आला नाही. मी का आलं नाही तेही सांगतो. माझी मानसिकता काय आहे, समजा एखाद्या मुलाखतीत माझी गडबड झाली, चुकलं, त्यांना आवडलं नाही, तर ते व्यक्ती म्हणतील की आपण थांबूया किंवा इट्स ऑल ओके आणि नाही बोलवणार पुन्हा. याच्या पलीकडे काय होणार आहे, तर आपण आपल्या पद्धतीने बोलत जावं, ते त्यांच्या पद्धतीने उत्तर देत जातील. ही क्लॅरिटी मनामध्ये पक्की असल्यामुळे मला कधीही कोणत्याही व्यक्तीचा ताण आला नाही, कारण त्यांच्या पदापेक्षा ह्युमन बिईंग म्हणूनच मी या सगळ्यांकडे बघतो. याच्यामध्ये मुलाखत आपण जेव्हा घेतो, तर जर मुलाखत 1 तासाची असेल तर मुलाखतीच्या आधी आणि मुलाखतीच्या नंतर खूप गप्पा होतात. आता माझा अनुभव हा आहे की आत्ता आपण बोलतोय, आधी आपण भेटलो, चहा प्यालो, मुलाखत संपल्यानंतर पुन्हा एक चहा होतो आणि आपण आणखी खुलतो, समोरचा माणूस खुलतो, कारण त्याला एक कम्फर्टेबिलिटी आलेली असते, ओळख झालेली असते, मैत्री झालेली असते. ह्यातनं खूप किस्से कळतात तुम्हाला की जे खरं तर प्रकाशात येत नाहीत. तुम्हाला खूप कळतात गोष्टी, पण तो माणूस खूप पुढचं बोलून जातो
असे काही आठवणीतले किस्से तुम्ही सांगू शकाल का की ज्यांनी तुम्हाला खूप मोठं केलं, शहाणं केलं? जसा तुम्ही भीमसेन जोशींचा किस्सा सांगितला तो, किंवा तू नेहमी दुसऱ्याला दुय्यम लेखू नकोस, हो. तशा इतर माणसांनी तुम्हाला समृद्ध केलं अशी काही किस्से सांगू शकाल? एखाद्या लताबाईंचा, दिलीप कुमारचा, बच्चन साहेबांचा, शरद पवारांचा, सांगून गेलेल्या गोष्टी आपल्या लक्षात राहतात आणि आपण आणखी मोठे होतो, समृद्ध होतो अशा अर्थानं. काय शरद पवार कधीही हातात समोरच्याला तेही कधी दुय्यम लेखत नव्हते आणि त्यांच्या कार्यक्रमामध्ये एकदा ते यांना घेऊन आले, प्रतिभाताईंना घेऊन आले शरद पवार आपल्या मुलाखतीच्या कार्यक्रमाला आणि त्या प्रथमच येत होत्या. त्या कधी अशा पवारांची बायको म्हणून मिरवत नव्हत्या. तर आल्या आणि मी म्हटलं सुरू करूया साहेब, मी एवढंच वाक्य बोलायचं, सुरू करूया साहेब. तर ते म्हणले आज आमच्या लग्नाला 50 वर्ष होत आहेत आणि प्रतिभा पण माझ्याबरोबर आहे, तर तिलाच विचार. असं म्हणता क्षणी मी म्हटलं प्रतिभाताई, 50 वर्षात एकदा तरी यांच्या चेहऱ्याकडे बघून तुमच्या मनात काय चाललंय, त्यांच्या मनात काय चाललंय हे तुम्हाला तरी कळलंय का? वर म्हणजे आणा माईकडे इकडे. आता इथे हे सुचणं वा असंख्य दिवसाच्या गप्पांचा कार्यक्रम, माणूस जाणून घेण्याचा कार्यक्रम, त्याचा भाग म्हणून येतं हे. याच्याकरता मुळामध्ये काय माहिती का, वाचन आणि स्मरण हा सगळ्याचा महत्त्वाचा बेस आहे. म्हणजे तुमचं रोज वाचन पाहिजे सर्व विषयांवर, सर्व व्यक्तींवर. उद्या मुलाखत घ्यायची म्हणून आज थोडं त्या व्यक्तीबद्दलचा डाटा वाचला म्हणून नाही चालत. आणि ते वाचलेलं स्मरणात, याच्याकरता मी गेले 54 वर्ष डायरी लिहितोय आणि त्या डायरीमधनं मला त्या व्यक्तीचं व्यक्तित्व माझ्या मनात काय आलं आहे ते एकदा लिहून झालं की डोक्यात बसतं. ओहो. हां, 54 वर्षाच्या डायऱ्या आहेत माझ्याकडे आणि मी कोणाच्याही बद्दलचं काही काढू शकतो आणि फटकन दाखवू शकतो तुम्हाला की हे त्यावेळेला असं बोलले ते. कारण हे सगळं डोक्यात राहणं आणि सगळं लिहूनच काढायला लागतं. पण लिहून काढायचं म्हणजे चला आता आपण ह्या 5-6 जणांच्यावर लिहून काढूया असं म्हणून नाही होत. तुम्हाला तुमची सगळ्यात आता हे मला माहिती आहे खूप डिप्लोमॅटिक घिसापिटा प्रश्न आहे, पण कुतूहलपोटी विचारतो, तुम्हाला तुमची घेतलेली सगळ्यात आवडलेली मुलाखत कुठली आहे किंवा ये रंग जम गया था? आवडलेली मुलाखत खूप मजा आली होती, आनंद देऊन गेली होती किंवा जमलो होता, सगळं जमून आलं होतं अशी म्हणाल तर पार्ल्याला आशा भोसलेंचीच घेतलेली मुलाखत सर्वाधिक धमाल आली ती, मस्त एकदम. आणि तिथे गप्पा आमच्या छान रंगल्या. काय 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 रंगलं होतं सगळं, काय जमून आलं होतं? काही नाही, मी आशाबाईंशी गाण्याच्या विषयीच्या मुलाखती घेत असताना तुम्ही कायम अशा हसतमुख असता, कधी चिडलं नाहीत का हो? किंवा तुम्हाला कोणाचा राग नाही आला? अशा गोष्टी विचारल्या होत्या. आणि ते म्हणले येतो ना, नाही कसा, असं त्याही आवाज बदलून म्हणाल्या. आणि मग म्हणलं की मला खोटं वागलं ना आणि खोटं बोललं कोणी की राग येतो. म्हटलं तो खोटं बोलतोय तुम्हाला कळतं कसं? तर ते म्हणले आवाजावरनं कळतं ना आणि मुद्द्यांवरनं कळतं ना, आणि तो जे बोलतोय तो विषय मलाही माहिती असतो ना. आता ह्यातनं बघा त्या व्यक्तित्वाची किती छटा आपोआप येतात. आपोआप कळलं. तुम्हाला कधी राग येत नाही? मला चिडता, राग होता, चिडचिड होते? मला दया येते. हो. हां, मग आपल्याला राग येत नाही. मी कीव करतो मनात, ती सुद्धा कीव करतो असं त्यांना न दाखवता. कुठल्या गोष्टीची दया येते तुम्हाला? मला दया येते म्हणजे जो स्वतः मला एकदा पहिल्या 2 प्रश्नाच्या उत्तरातनं कळतं की याची पात्रता काय आहे, आणि ती पत्रकार अस्सल असल्यामुळे, आणि ही पात्रता कळल्यानंतर तो जर त्याच्या मूळ असलेल्या व्यक्तित्वापेक्षा अधिक शहाणपणाने काही बोलायला लागला तर याला एकदा जागेवर आणला पाहिजे असं डोक्यात लगेच येतं. कारण पुन्हा सदाशिवपेठ पुणे. पण मुलाखतकार म्हणून जागेवर आणता येतं आपल्याला? हो, साध्या सोप्या सभ्य भाषेतनं आणता येतं. जसं की कसं आणणार? म्हणजे तुम्ही मुलाखत घेताय, तो जर शेखी मिरवत असेल एका पॉईंट, त्याला कसं जागेवर आणता तुम्ही? मला एक सांगा, तुम्हाला कधी मुलाखती चालू असताना अस्वस्थता नाही आली का हो? अजिबात. कारण तुम्ही इतक्या भारी मुलाखत घेता तर एखादा प्रश्न राहून जात असेल ना, का नाही असा आधी कधीच गेला? म्हणजे तुमचा जाण्याची शक्यता कमीच, असं त्याला एकीकडे वाढवत, पण अशी पंचायत नाही येत.
काही जण फार मोठी मोठी माणसं तुम्ही काय आहात हे आधीच ओळखून कारण नसताना तुम्हाला दाबायला जातात. अशा वेळेला तुम्हाला चीड नाही येत का हो? का तुम्ही त्यांना उलटा दाबायला जाण्याचा प्रयत्न करता? म्हणजे हे सगळं तुम्ही करता हे फक्त लोकांच्या नावावर तुम्ही त्यांच्यापर्यंत नोंदवायचं. हां, म्हणजे काय सगळं म्हणायचं ते म्हणायचं असतं. लोक म्हणत असतात. हां, लोक म्हणतात असं करायचं असतं. या सगळ्याचा बेस सांगू का? ह्युमन बिईंग याविषयीची तुम्हाला पक्की माहिती पण पाहिजे. याच्यामध्ये या सगळ्यामध्ये माणूस म्हणून तुम्हाला मुलाखतकार एका पॉइंटला आपण मुलाखत घेत जातो आणि आपला तो स्वभाव होतो की आपण अतिशय नम्रपणे समोरच्याचा ऐकायला लागतो, समजून घ्यायला लागतो, अभ्यास करायला लागतो. ह्याच्यावरनं बऱ्याचदा मुलाखत करायला गृहीत पण धरलं जातं. हां, म्हणजे ते घेतात मुलाखत, ते आपलेच आहेत अशा पद्धतीनं. असं तुम्हाला कधी प्रसंग आलाय की गृहीत धरतात लोक? सुदैवाने काय झालंय, मी मध्येच एखादा प्रश्न आतापर्यंत कोणाकोणाला काय जरा वेगळ्या धर्तीने विचारलेला असलेल्यामुळे आणि इतक्या मुलाखती इतक्या नामवंतांच्या घेतलेल्या असल्यामुळे मला गृहीत नाही कोणीही धरलं नाही. आणि इतक्या वर्षाचा माझा अनुभव असल्यामुळे आता काय मुलाखतीचं पेव फुटलेलं असल्यामुळे कोणीही कोणाला गृहीत धरतं, कोणीही कोणाची टप्पू मारतं आणि कोणीही कोणाला ते नका विचारू असं सुद्धा म्हणतं. खरी गोष्ट आहे. मला नाही असं आलं. असं जर म्हटलं तर काय करायचं? तुमच्या अनुभवानं सांगा की आता जर असं कोणी म्हणालं की नाही ते नका विचारू, असं आपल्याला म्हणणार नाही त्याची खात्री आपण बाळगून आपल्याला म्हणूनच द्यायचं नाही त्यांना. वा, नक्कीच. तरच होईल ना. आजचा ट्रेंड जो मुलाखतीचा तुम्ही म्हणालात की अलीकडं मुलाखतीचं खूप पेव फुटलंय, म्हणजे डिजिटल मीडियामध्ये असू दे किंवा सगळीकडं. तर आज ज्या मुलाखतींचा पद्धत चालू आहे त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? ज्या मुलाखती घेतल्या जात आहेत, ज्या होत आहेत, टी व्हीवरच्या असू देत, डिजिटल मीडियावरच्या असू देत, पत्रकार म्हणून ज्या मुलाखती घेतल्या जात आहेत नेत्यांच्या, कलाकारांच्या, पुरेशा माहितीच्या अभावी प्रश्नाचा नेमकेपणा सोडून देऊन काहीसं लाचारीकडे झुकणाऱ्या आणि डाटा वजा मुलाखतींची संख्या खूप वाढते. मला नाही मजा येत आत्ता मुलाखत पाहताना कोणाच्या. म्हणजे हे नम्रपणाने सांगतो, मला जर नवीन कोणी असलं काहींची भाषा पण नसते एवढी. आता काहींची भाषा उत्तम असते पण त्यांना या विविध विषयाचं भान नसतं. उदाहरणार्थ आपली ती ठाण्याची धनश्री लेले बोलते छान, पण तिला ती इतक्या साध्या याच्यातली आहे, तिला राजकारण, समाजकारण, उद्योग हे काही माहीत नाही, तर ती त्यात मुलाखती नाही घेऊ शकणार. अर्थात ती ते भान पाळून मी नाही बाबा त्यातल्या घेणार असं म्हणतेही. अशा पुन्हा एकेकाची लिमिटेशन त्या खऱ्या हुशार माणसांना असतातच. आपली लिमिटेशन जशी मला माझ्या सगळ्या लिमिटेशन्स माहिती होत्या, आपण कुठपर्यंत जाऊ शकतो आणि काय विचारू शकतो. त्यामुळे मला ज्या विषयांमध्ये फारसा रस नाही किंवा मला त्यातलं काही कळत नाही अशाची मी तयारी तरी पक्की करायचो, किंवा आपण नको बोलायला त्या विषयावर असं सहज सांगायचो मी. बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला मुलाखत घ्यायची असते पण समोरचा त्या तोडीचा असेलच असं नाही. लहान असतो म्हणा, अनुभव कमी असतो, पण तुम्ही खूप अनुभव संपन्न झालेले असता बिकॉज ऑफ या इतक्या काळानंतर. त्या समोरच्या माणसाची कसं टॅकल करता मग तुम्ही? नाही, मी त्याला मुळात तसा लहान दुय्यम समजत नाही. म्हणजे मी त्याला दुय्यम स्तरानं म्हणत नाहीये, अनुभवानं कमी. हो, अनुभवाने कमी असतात, पण मी त्यांना म्हणतो तुम्ही काय काय करायचं ठरवलंय हो, छान बोलताय तुम्ही, तर तुम्ही या विषयाचा अधिकाधिक अभ्यास करत आणि काही मोठ्या मुलाखती म्हणा, मोठं करिअर यात करायचं असं ठरवलं आहे का हा एक साईड बिझनेस म्हणून करणार आहात? मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल तुमचं यातल्या रस किती आहे हे कळण्यासाठी. म्हणून किती लहान आणि दुय्यम असं वाटणारी व्यक्तीसुद्धा माणूस म्हणून त्याच्याशी नम्रपणे नंबर 1 तर समजूनच बोललं पाहिजे. तुम्ही तुमच्यातलं नंबर 1 पण विसरलंच गेलं पाहिजे, तर तुम्ही समोरच्याला खुलवू शकता, बोलकं करू शकता. तुम्हाला या सगळ्या म्हणजे आपण शेवटच्या टप्प्याकडे आलेलोच आहोत. या सगळ्या काळामध्ये 70पासून आजपर्यंत म्हणजे खूप मोठा काळ आहे सगळा. 40-50 वर्ष झाली. तर यामध्ये तुम्ही कसे शिकत अपडेट होत गेला या मुलाखती घेण्याच्या कला प्रकाराकडे, की शिकत आपोआप गेला? नाही, पहिल्या मुलाखतीपासून मी जे जे काही करत गेलो होते ते रोज डायरीत लिहित होतो ना, त्यामुळे मग हा जो कॉम्पिटिटर प्रकार असतो, स्पर्धक, तो पण हळू नंतर क्रिएट झाला. इतरही लोक मुलाखती घ्यायला लागले, इतरही लोक कार्यक्रम करायला लागले. अशाला इन्सिक्युरिटी वगैरे आली नाही तुम्हाला? मात्र आले नाही, कारण मी स्वतः माझ्या पहिल्या मुलाखतीपासून माझी जाहिरात सुद्धा केली नव्हती, तरी मला मुलाखतींकरता आणि निवेदन करण्याकरता बोलवलं जात होतं. त्यामुळे मला स्पर्धेची भीतीच नव्हती, आणि स्पर्धेची भीती नसल्यामुळे मी निवांत होतो आणि थांबलं. आता अलीकडच्या काळामध्ये बरेच मुलाखतकार वाढलेत आणि मी कमी आहे.
तर आता या वयाला थोडंफार आपल्याला कमी बोलवणार हे गृहीतच धरलं जातं ना. मला नाही काही त्याचा त्रास होत. या सगळ्यामध्ये मुलाखत घेतानाची जो पद्धत आहे त्याच्यामध्ये अनेक लोक जाहिरातबाजी करतात असं तुम्ही म्हणालात. तुम्हाला ती कधी करावीशी वाटली नाही? चुकूनही नाही वाटले नाही. पण नवे जे लोक असतात त्यांना तुम्ही काय सांगाल माशामध्ये? आता जे लोक मुलाखत घेत आहेत, जी नवीन मुलं डिजिटल माध्यमामध्ये आलेली आहेत, त्यांना तुम्ही काय सांगाल? अगदी काय पद्धतीनं केल्यामुळं चांगली मुलाखत होऊ शकते? एक तर साधी गोष्ट अशी आहे की तुमचा ज्या क्षेत्रातल्या ज्यांच्या मुलाखती घेत आहे त्यांच्याविषयीचा पक्का अभ्यास पाहिजे. त्या अभ्यासानंतर मुलाखत घेताना शब्दाची मांडणी सहज, सोपी आणि समोरच्याला चटकन कळेल अशा शब्दात पण मोजक्या शब्दातली असली पाहिजे. आवाजाचं भान तुम्ही त्याच्यापेक्षा फार जादा शहाण्यात असं न ठेवता नम्रतेने जाणून घेऊ इच्छिता हे असलं पाहिजे. असं करत गेलं तर माणसं बोलतात हो. प्रत्येकाला बोलायचं असतं. वा. आता अगदी शेवटचं विचारतो. आपल्याला एक माणूस कळतो मुलाखतीतून आणि मुलाखत झाल्यानंतर समजतं की हा माणूस खूपच वेगळा आहे. असा एक साक्षात्कार पण होतो की आपल्याला वाटलं असतं एक आणि होतं दिसतो खूप पॉझिटिव्ह वेगळाच. तुम्ही मगाशी म्हणालात त्याप्रमाणे कधी तुमचा अंदाज चुकला नाही एखाद्या व्यक्तीचा. फॉर्च्युनेटली ते सगळं बरोबर होत गेलं. पण जाता जाता दिवाळी पण आहे, तर काही लोकांबद्दल सांगा ना. त्यांना खूप उत्सुकता असते आपल्या प्रेक्षकांना की तुम्ही इतक्या लोकांना भेटला, तर त्या माणसाचं व्यक्तिमत्व तुमच्यासमोर आलं असेल वारंवार भेटून, तर ते सांगा ना. एक 5 तुम्हाला हवी ती 5 माणसं घ्या. 5-7 माणसं नावं सांगा म्हणजे मग मला आठवेल. ठीक आहे. लता मंगेशकर. लता मंगेशकरांच्या बद्दल मला 2-3 उत्सुकता होत्या की त्या आशाबाईंचं त्यांचं नेमकं नातं कसं असेल. नंतर त्या स्वतः तयारी कशी करत असतील. नंतर त्या आपल्याशी छान नीट बोलतील का. तर त्यांना म्हणलं माझ्या घरी याल का. येईन की. आणि माझ्या घरी आल्या होत्या त्या आणि माझ्या नातवंडांच्या डोक्यावरनं हात फिरवत त्या गप्पा मारायला लागल्या. म्हटलं ह्या फारच साध्या आहेत. खरं सांगू का, अगदी नंबर 1ची खरी माणसं असतात ना, त्यांना बाकी काहीही कृत्रिमतेचे हे व्यक्तिमत्व छाप पाडण्याकरता करायलाच लागत नाहीत. तर दीदी तशा होत्या. आणि दुसरं, दीदींचा चित्राचा सेन्स फार उत्तम होता. उर्दूचा सेन्स उत्तम होता. तर मी थोडीफार स्केचेस केलेली आहेत. ती त्यांना दाखवल्यावर त्या खुश झाल्या. त्यांना अरे वा, स्केचेस पण करतो, चित्र काढत नाही. म्हटलं नाही, त्याचं कारण मला ह्याच्या खाली येत नाही. बरं. तर म्हणे ह्याच्या खाली येत नाही म्हणजे. म्हटलं अहो मी चित्रकार नाही, शिकलेलं नाही, त्यामुळे मला डोळे आणि नाक हे करेक्ट आलं की माणूस ओळखता येतो. तर ते मी पक्का काढतो आणि याच्या खाली काढतच नाही काही. अरे वा 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 वा. राज ठाकरे काय आहे, राज ठाकरेला मी मुळामध्ये असं विचारलेलं होतं की वडिलांच्यातलं काय घेता आलं आणि बाळासाहेबांच्यातलं काय घेता आलं. कोणाकडनं काय घेता येईल असं ठरवून मी काहीच केलं नाही. आता हेही मला उत्तर पाठ होतं. मी म्हटलं म्हणजे आशयाने मी विचारतोय की ते राजकारणात होते, तुम्ही आता राजकारणात आलाय, तर बाळासाहेबांच्यामुळे तुम्ही राजकारणात आलात का वडिलांमुळे तुम्हाला म्युझिकचा रस जास्त राहिला. दोन्हीत आहे. कारण तो ही अशी उत्तरं देणार माहिती होता. त्याला म्हटलं दोन्हीत आहे म्हणजे. म्हणे काय नाही, माझ्या वडिलांना श्रीकांतजींना गाण्यातले हे होतं तर मला गाणी असंख्य पाठ आहेत. असंख्य गाणी मला पाठ आहेत. म्हणजे दीदींची तर जवळजवळ सगळीच गाणी मला पाठ आहेत. आणि बाळासाहेबांच्यामुळे मुळात समोरच्या कोणालाही न घाबरता बोलत राहिलं पाहिजे आणि बघत राहिलं पाहिजे हे त्यांच्याकडनं मला शिकता आलं आहे. आणि म्हटलं चित्र स्केच जी करता तर म्हटलं ते करताना तुमचा काही चॉईस असतो का. चॉईस वगैरे काही नसतो, तुमचं पण काढलं ना मी. असं माझी विकेट घेण्याचा प्रयत्न केला. म्हटलं हां तेवढं मात्र मला आवडलं. त्यामुळे तुम्ही आत्ता ह्या पद्धतीने केलं त्याच्यापेक्षा माझं चित्र काढलं हे मला बरं वाटलं आणि तुम्ही बरं काढलं हो माझं. वा. असं मी म्हटलं. त्यांनी माझं चांगलं चष्मा असा खाली घ्यायला लावून स्केच केलं आहे उत्तम. वा. सचिन तेंडुलकर.
सचिन तेंडुलकरच्या पेक्षा माझा रस मुख्यत्वे सुनील गावस्करमध्ये होता. सुनील गावस्कर. हां, पण सुनील गावस्कर हा मला पूर्ण वेळ असं सहजतेने उपलब्धच झाला नाही, कारण माझ्या क्रिकेटमध्ये काही ओळखी नव्हत्या आणि गावस्करची तशी काही ओळख नव्हती. पण सचिन मात्र झाला. आणि तो कशामुळे झाला तर सचिनचे वडील माझे चांगले स्नेही होते, कारण ते कवी होते, प्राध्यापक होते. तर मी सचिनला एवढंच विचारलं की अरे वडील तर कवी आहेत, तर तुझा कवितेशी काही संबंध आलाय का रे? म्हणलं म्हणजे काय, आपल्याला कविता पाठ आहेत. आणि मग मला त्यांनी जाताना हळूच सांगितलं असा डोळा करून, माझ्याकडनं 2-3 कविता माझ्या वडिलांनी पाठ करून घेतल्या. तर मी प्रामाणिकपणे सांगितलं. हां, अगदी तो खुला साधाच आहे हे. त्याच्या हे निखळपणाचं हे माहिती असल्यामुळेच मी त्याला विचारलं हे. आणि मग त्यांनी त्यांची सर्वात आवडलेली कविताही केली. आणि म्हटलं सर्वात सोशल वर्क ॲज सच काय केलेलं आहे, मेन काही केलं आहे का नाही? वेळ झाला, वेळ नाही झाला असं मी म्हटलं, करावंसं वाटलं नाही असं नाही म्हटलं. हा माझ्या विचारण्यामधला एक छोटा फरक. वा वा. तर तो म्हटलं केलं आहे ना. स्मशान साथी म्हणून मी स्मशानात काम करणाऱ्या लोकांसाठी एक संस्था चालवतो. हे कोणालाही तोपर्यंत माहीत नव्हतं. ते प्रथम त्याच्यामध्ये आलं. वा. अमिताभ बच्चन तर काय, त्यांची किती वेळा मुलाखत घेतली तुम्ही? मी 6 वेळा घेतली. 6 वेळाच घेतली. अमिताभ बच्चन अर्थात ते 6व्या नंतर 7व्या वेळा मला ओळख देतील असं मला खात्री नव्हती. आणि नाही. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हो, हे आपण गृहीत धरायचं. त्यांचं एकूण स्ट्रेचर लक्षात घेता त्यांनी एका काय म्हणतात त्याला, अन्य भाषिक आणि प्रादेशिक भाषेत काम करणाऱ्या एखाद्याच्याबद्दल इतकं डिटेल लक्षात ठेवून त्याला त्या मानाने वागवावं असं काही अपेक्षित धरण्याचं कारण नाही. पण एक आहे, तुमच्याशी बोलताना ते तुमचा अवमान होऊ देणार नाहीत आणि प्रत्येक प्रश्नाला नीट खरी उत्तरं देतील. एवढं बघावं, खरी उत्तरं दिली नाही तर त्यांना क्रॉस करण्याचा प्रयत्नही जरूर करावा. तुम्ही केला? हां, मी त्यांना अगदी थेट काय विचारत गेलो की ऋषिकेश मुखर्जी आणि गुलजार यांच्यामधलं तुम्हाला जवळचं कोण वाटत होतं? वा. दोनों. तर असंच म्हणतो. हां, ते असंच म्हणणार, हे अपेक्षितच होतं. जया जी के साथ आप बहुत प्रेम करते थे, लोग आपके और रेखा के बारे में कुछ बोलते रहते हैं. इस फिल्म लाइन में तो हर एक के बारे में हर एक लोग हर एक बात करते हैं. उस पर कितना ध्यान देना ये आपने ध्यान रखकर सोचना चाहिए. म्हणजे तुम्ही बोला, तुम्ही काय मला विचारते रेखाबद्दल असं, हे आपण समजलं पाहिजे की हे इनडायरेक्ट आहे. हां. वा. अलीकडच्या राजकारणातली की प्लेयर्स आहेत देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस हा अत्यंत चतुर आहे, अत्यंत चतुर. आणि बोलायला सॉफ्ट आहे, पण सापडत नाही, अजिबात सापडणारच नाही. कारण तो आपण काय बोलतो याचं भान त्याला पक्कं असतं. आणि म्हणजे बघा ना, तो त्याच्या बायकोवर कधीही कॉमेंट करत नाही, कधीच नाही. अगदी डायरेक्ट त्यांना त्या काय म्हणत होत्या परवा असं म्हणून तरी विचारलं तरी हां मी काय म्हणत होतो असं म्हणून तो वेगळ्या विषयावर जातो. इतकं त्याला कोणाशी कधी काय बोलायचं याचं उत्तम भान असलेला व्यावसायिक प्रोफेशनल पॉलिटिकल स्पीकर आहे तो. अशा वेळेला आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळत नाही आहे, यामुळे तुम्हाला अस्वस्थता येत नाही? हो, पण हे आपल्याला माहिती असल्यामुळे अस्वस्थता येण्याचा प्रश्नच नसतो. आपण सोडून द्यायचं असतं. आपल्याला माहिती असतं देणार नाही आहे. जिथे हे संपत असलं त्याच्या व्यक्तित्वाचं गणित तिथे सोडून द्यायचं असतं. नाही त्या गोष्टीमध्ये आपण आपला वेळ नाही घालवायचा. वा. विचाराचा सुद्धा. वा वा. हां. वा. तुमच्या या सगळ्या एकूण अनेक पैलूंमधून हे नक्की लक्षात येते की तुम्हाला माणसांबद्दल कुतूहल खूप आहे, जबरदस्त. आणि त्या कुतूहलामधून तयार होणारे प्रश्न आहेत जबरदस्त. आणि चतुर तुम्ही पण आहात. अर्थातच मुलाखतकारांना असलं पाहिजे, कारण समोरच्याला न दुखवता त्याच्या खिशात हात घालता आला पाहिजे, त्याच्या मनात हात घालता आला पाहिजे. त्यामुळे शब्दांची निवड करणं फार महत्त्वाची ठरते. आणि जी तुम्ही करत बसण्यापेक्षा सहजतेने होत जाणं खूप महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. मला खूप बरं वाटलं तुम्ही आवर्जून मित्रमंडळमध्ये आलात. मला ह्याची पूर्ण कल्पना आहे की ह्याचा आणखी एक भाग होऊ शकतो, पण वेळेचं एक बंधन म्हणून मला इथं थांबायला लागतंय. पण एक मध्येच अडवतो, प्लीज. माझ्या आत्तापर्यंतच्या बहुतांशी ज्या मुलाखती आहेत ना, त्या किस्से कथनाच्या हाशा टाळ्या घेणाऱ्या अशाच खूप झाल्या आहेत. बेसिक मुद्द्याला धरून
त्याच्यातल्या पोट प्रश्नांसकटची आपणच घेतली उत्तम. मला बरं वाटलं. ऐक आपण किश्श्याच्या मुलाखती करता एक वेगळा भाग जरूर करूया. नक्की करूया. की मुलाखत घेणं तसं सोपं नव्हतं आणि ज्या काळामध्ये मुलाखतीकडे कोणी बघतही नव्हतं तेव्हा या माणसानं त्याकडे करिअर म्हणून बघितलं आणि एक खूप मोठी लाईन मारून ठेवली आणि ती लाईन आता क्रॉस करणं अशक्य आहे. इतकं मोठं शेवटच्या शब्दांकडे जाण्यापूर्वी मध्येच तुम्हाला अडवू प्लीज. करिअर म्हणून बघितलं असं तुम्ही एक वाक्य म्हणालात ना, तर सदाशिव पेठेतल्या मंडळींनी मला एकच प्रश्न, सुरुवातीला मी ही करिअर करणार ठरवल्यानंतर एकच प्रश्न मला सगळ्यांनी विचारला, बोलण्याचे पैसे मिळतात का? तर बोलण्याचे पैसे मिळतात आणि या माणसाने ते करून दाखवलं. हायेस्ट. आणि आजही उत्तम मुलाखतकार कोणी दुसरा असला तर सुधीर गाडगीळांची आठवण येते असंच म्हणतात लोक. त्यामुळे ही तुमचं पोचपावती आहे, तुमची आणि लोकांनी केलेलं प्रेम आहे. तर मी इथं थांबतो. मला जी पूर्ण कल्पना आहे, त्यांनी किस्से सांगितलेच थोडे, पण मुलाखत आणि मुलाखत घेणं बऱ्याचदा हा माणूस कोण आहे हे आपल्या लक्षात येत नाही. आपण त्या किस्स्यांवर जातो आणि त्या माणसांवर जातो. पण ज्यानं ते सगळं घेतलंय त्या माणसाकडे पण आपण बघितलं पाहिजे. हा प्रयत्न तो होता की सुधीर गाडगीळ कोण माणूस आहे, कसा माणूस आहे. पण जसं यांनी सांगितलं, आणखी एक आपण भाग करूया, तो किस्सांचा असेल. त्यात मात्र आपण आणखी धमाल करूया. सर तुम्ही आलात, मला खूप बरं वाटलं. आणि तुम्ही जाता जाता ही पोचपावती मला दिलीत की माझी मुलाखत तुम्हाला बरी वाटली, यापेक्षा आणखी काय पाहिजे. तर थांबतो मी इथं. भले ते घडो. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. सोशल मीडियावर मी आहे, तिथं तुम्ही अगदी सांगू शकता, बोलू शकता. आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, इतरांनाही सांगा. थांबतो. चांगली माणसं जोडली जाणं फार महत्त्वाचं आहे. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा. आपल्याला पण थँक्यू सर.